व्हॉट आर दिस रेड फ्लॅग्स जे लक्षात ठेवले पाहिजे सो दॅट आपण अडिक्ट नाही होणार? ॲज अन आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि अ काउन्सिलर, कारण माझी पंचकर्माची प्रॅक्टिस आहे. सो जेव्हा पंचकर्म करायला कोणी येतं ना, मेजॉरिटी ऑफ देम आर की मला कॉफी नको आहे, किंवा मला दारू नको आहे, किंवा मला स्मोकिंग नको आहे, किंवा मला ही बॅड हॅबिट आहे, ही मला काढायची आहे, ही या वाईट सवयीतनं मला बाहेर यायचं म्हणून मी पंचकर्म करून घेतोय. म्हणून अशी जणं जास्त येतात. सो आपण जेव्हा कशातनं तरी बाहेर येत असतो तेव्हा प्रत्येक फ्लॅग, वी आर टॉकिंग ऑन वन एंड विथ अन ॲडिक्शन, वी आर टॉकिंग वन एंड विथ अ फ्लॅग. कुठलाही फ्लॅग हा पहिला पण रेड फ्लॅग म्हणून नाही बघायचा. एनी फ्लॅग विच जो तुला समोरचा अगर देतोय, आता माझी आणि तुझी एक रिलेशनशिप आहे, ओके, आणि आपण मैत्रिणी येतो, आपण बाहेर गेलो आणि काहीतरी मला आवडलं नाही तुझ्यातलं जे तू माझ्या बाबतीत केलंस, आय विल ट्रीट इट ॲज अ येलो फ्लॅग. हा बरेचदा बघितला जात नाही. आय थिंक द फ्लॅग दॅट नीड्स मोर अटेन्शन इज द येलो फ्लॅग. ओके, कारण तो फ्लॅग ऑफ कॉशन असतो. रेड पण नसतो आणि ग्रीन पण नसतो, पण हा मधला फ्लॅग आहे, हा खूप महत्वाचा आहे. सो वेन इट कम्स टू रिलेशनशिप टू, यू काउंट अ नंबर ऑफ येलो फ्लॅग्स अँड यू सी की ते करेक्ट होत आहेत का नाही. आणि इफ दे आर करेक्टेबल दे टर्न ग्रीन, पण दे आर नॉट करेक्टेबल आफ्टर 1 or 2 attempts or more, विच नीड्स काउन्सिलिंग समटाइम्स, विच नीड कम्युनिकेशन, किंवा बोलून सुद्धा सुटत नसेल, काही औषध उपचार करून पण सुटत नसेल, देन इट इज अ रेड फ्लॅग. आणि देन मग त्यातनं तुम्हाला यू हॅव टू बी आउट ऑफ दॅट रिलेशनशिप मे बी ऑर एनिथिंग. बट इफ इट इज अ ग्रीन फ्लॅग विच इज अ गुड थिंग, मग ॲटलीस्ट माणसाला चेंजेस होण्याचा आपण वाव देतो. करेक्ट. आणि ती व्यक्ती इम्प्रूव्ह होते. राईट. जसं तुम्ही आता बोललात येलो फ्लॅग्स, हे नंबर ऑफ येलो फ्लॅग्स वाढतच गेले, तर युजली लोक दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. तर हाऊ टू कीप अ काउंट अँड हाऊ टू मॅनेज ऑल द स्ट्रेस? ओके, सो हिअर अगेन कम्स द आन्सर विथ बाउंड्रीज. तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज माहिती असल्या पाहिजे. मी अपमान एकदा सहन करीन का 3दा सहन करीन का वर्षभर सहन करीन, फरक आहे. बरोबर. तुम्ही यू कॅन डिसाईड ॲज पर युअर नेचर की मी हे 3दा बघणार आहे. करेक्ट. कारण तुम्हाला माहिती असतं तुम्ही कुठल्या पॉईंटवर नाही ऍडजस्ट करू शकत किंवा तुम्हाला नाही चालणार या गोष्टी. राईट. देअर युअर बाउंड्री कम्स इन. तर तुम्ही तुमची बाउंड्री ठरवली पाहिजे. त्याप्रमाणे यू कॅन काउंट द नंबर ऑफ येलो फ्लॅग्स आणि जस्ट काउंटिंग नाही करत बसायचंय. तुम्हाला ते कन्वे करायचंय. तुम्ही काही इथे काउंटिंग करत बसायला आला नाही आहात, हो की नाही. म्हणजे वेन यू आर ऍक्च्युअली टॉकिंग विथ अन इंटरपर्सनल रिलेशनशिप, तर आपण दुसऱ्यांच्या चुका मोजतोय. असं झालं मग की माझ्याकडे लिस्ट आहे तुझ्या निगेटिव्ह क्वालिटीजची. अरे मग ती लिस्ट कशाला करतेस तू, मला सांग. करेक्ट. पहिली दुसरी तिसरी आले मला सांग, हे बघा हे 3दा झालंय, मला ते आवडलं नाहीये, हाऊ कॅन वी डू बेटर. धिस कम्युनिकेशन विल इरॅडिकेट द 4th. तिथे येणारच नाही 4था येलो फ्लॅग. बरोबर. आयदर इट विल बी रेड, आयदर इट विल बी ग्रीन. आणि तिथेच तुम्हाला कळेल की हा माणूस किंवा ही व्यक्ती कुठल्या दिशेने जाते तुमच्या आयुष्यात. दॅट विल सेव्ह युअर इयर्स ऑफ अ बॅड रिलेशनशिप. करेक्ट. अँड मेक युअर इयर्स बेटर विथ अ गुड रिलेशनशिप. सो what if the red flags are more and you came out of that relationship, you like breakup झाला, त्याच्यानंतर त्या टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यावरती एवढा त्रास का होतो आणि त्याच्या मागचं सायन्स काय आहे बेसिकली? सो तू इमॅजिन कर, तुझं एक बोट आहे आणि त्याच्यावर तू खूप घट्ट रिंग घातलीस. अनेक वर्ष ती रिंग आहे त्या बोटावर. ओके. आणि त्यात रिंग त्यांनी वळ उठतायत, पण ती तुझं बोट सुजतंय, पण तुला ती रिंग इतकी आवडते की तू ती ठेवलीस. आता काही वर्षांनी तुला आता बोट कापायची वेळ येईल, इतकं काळं निळं झालंय बोट, तर तू बोट कापणार का रिंग? करेक्ट. तर तू सोनाराकडे गेलीस, ती रिंग काढलीस, लगेच बोट नॉर्मल सिला येतं का? नाही. जर बोट नॉर्मल सिला लगेच येत नाही तर तू कशी येणार आहेस? वाव. राईट. सो इकडे रक्त परत पुरवठा यायला, त्याला नॉर्मल सिला, त्याला परत ऑक्सिजन मिळायला, त्याचा परत रेंज ऑफ मोशन नीट व्हायला त्याला काही काळ लागेल, काही आठवडे जातील. मग जर आपण बोटाला आठवडे देतो तर मनाला आणि शरीराला का आपण स्नॅप आउट ऑफ इट म्हणतो? करेक्ट. नाही, इट विल टेक टाइम. आणि वेदना होणार, पण त्या सकारात्मक वेदना होत असतात. सो यू हॅव टू टेल दिस टू युअर माइंड. 1 step टुवर्ड्स हॅपीनेस इज माय मंत्र. माझे बरेच पेशंट्स येतात, मी त्यांचे तू यातनं तर बाहेर येतेस ना, किंवा तू बाहेर येतोयस ना, 1 step टुवर्ड्स हॅपीनेस हे म्हणत राहा.
की तुला माहिती असलं पाहिजे तुझं पाऊल उचलतीयस बरोबर आहे पुढे, पण कुठे, टुवर्ड्स व्हॉट, टुवर्ड्स फ्रीइंग यू. आणि तो जो ट्रॉमा असता इट इज कॉल्ड एज अन अनवाइंडिंग थिअरी. यू वाउंड अप, हां तिथे वुंड्स आहेत, अनवाइंडिंग करून जखम भरायला जेवढा वेळ लागतो तेवढीच हृदयातली जखम भरायला वेळ लागणार आहे. पण ती जखम भरल्यानंतर डोंट जम्प ऑन टू समबडी एल्स. आय वुड से लव्ह युअर सेल्फ फर्स्ट, क्रिएट अ गार्डन. बटरफ्लाईजच्या मागे नका धावू, क्रिएट अ गार्डन, बटरफ्लाय विल ऑलवेज कम. सो अगेन लव्हिंग युअर सेल्फ. तुला जे करायचं होतं, जे तुला करता येत नव्हतं ते कर. हॉबीज, छंद जोपास, छान स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, मनाची काळजी घे, स्वतःला काहीतरी अपडेट युअर सेल्फ, लुक गुड, फील गुड, काहीतरी नवीन कला शिक, नवीन मोठा जॉब घ्यायचा तर तो घे, ट्रॅव्हल अब्रॉड, डू वॉट एव्हर यू वॉन्ट. देन यू फील दॅट लव्ह. मग गोईंग इन टू अनदर रिलेशनशिप ऑर समथिंग इज अ हेल्दी पॅटर्न. नाहीतर मग पहिला ट्रॉमा आपण दुसऱ्यावर घेऊन जातो, दुसरा ट्रॉमा तिसऱ्यावर घेऊन जातो. दॅट्स नॉट फेअर ऑन एनीबडी, ना तुमच्यावर ना त्यांच्यावर. करेक्ट. So basically time heals everything. Time heals everything and efforts heal everything. Time and efforts both. Sometimes because you see these patients of depression, time doesn't heal them. Time worsens them. काय फरक आहे? Efforts. की मला यातनं बाहेर यायचं आहे. सल्किंगची सवय होते. किती वाईट झालं माझ्याबरोबरच का? हा विचार करत बसलो ना तर यू विल गो इन टू डिप्रेशन. पण ठीक आहे, झालं, मी एकटीच नाही असे होणारी, अनेक जण आहेत. यू ॲटलीस्ट टेल दॅट टू युअर सेल्फ सो दॅट यू विल कम आउट ऑफ इट स्लोली. का असे ना, पण यू विल कम आउट ऑफ इट बेटर. आणि टाइम अँड एफर्ट्स विल हील यू.